नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर सहर्ष स्वागत आहे. मी उमाजी खाडे आज घेऊन आलेलो आहे मानसशास्त्रामधील अध्ययन आणि अध्यापन यावर संभाव्य प्रश्न आणि उत्तरं. एकूण 50 प्रश्न आहेत मित्रांनो. जवळजवळ आपण 15 ते 20 मिनिटामध्ये याला कव्हर करणार आहोत आणि येणाऱ्या 28 तारखेच्या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो शास्त्रज्ञांवर आधारित होता, तोही पहा तुम्ही. आणि महत्त्वाची मुद्दा असा आहे की अत्यंत धावत्या गतीनं मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे. तर प्रयत्न आणि मेहनत तेवढीच लागते त्याला. तर तुम्ही फक्त आणि फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब द्यावा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. जास्त वेळ न घेता लागलीच व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, आधुनिक शिक्षणात खालीलपैकी कोणाला केंद्रस्थानी मानले जाते? तर कोणाला मानले जाते? विद्यार्थ्याला मानले जाते. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणती पद्धत ही विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे? तर प्रकल्प पद्धती ही विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे, कारण की त्यामध्ये फक्त विद्यार्थीच हा काम करत असतो किंवा प्रक्रिया करत असतो. पुढचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेमुळे प्रामुख्याने कशामध्ये बदल होतो? तर तो होत असतो वर्तनात बदल होत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी सुलभ वातावरण निर्माण करणे, यालाच अध्यापन असं म्हणत असतात. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक यांनी आपल्या अध्ययन सिद्धांतासाठी कोणत्या प्रश्नावर प्रयोग केलेला आहे? कोणत्या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे? तर त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न घेण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी मिळत राहतील तुम्हाला. ठीक आहे. जीन पियाजे यांच्या मते मुलांचा मानसिक विकास एकूण किती अवस्थांमध्ये होतो? तर तो होतो 4 अवस्थांमध्ये होत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न 7वा आहे, बुद्धिमत्ता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र वापरले जाते? तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे सूत्र वापरलं जातं. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक मतभेद किंवा वैयक्तिक भेद लक्षात घेऊन शिक्षकाने काय करावे? तर विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती आणि साधनांचा वापर करावा. एकच पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना समजेल असं नाही. वेगवेगळ्या पद्धती जर वापरल्या तर निश्चितच सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी विकास होत असतो. पुढचा प्रश्न, अभिरुची आणि अवधान यांच्यात कसा संबंध आहे? तर ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, म्हणजे अतिशय महत्त्वाच्या ह्या दोन्ही बाजू आहेत, अभिरुची आणि अवधान विद्यार्थ्यांचं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते मूल्यमापन हे सत्र संपल्यानंतर केले जाते? तर संकलित मूल्यमापन जे आहे ते सत्र संपल्याच्या नंतर केले जाते. त्यानंतर बघा प्रश्न 11वा आहे, B.F. स्किनर यांचा सिद्धांत कोणत्या नावाने ओळखला जातो? तर साधक अभिसंधान या नावाने ओळखला जातो. साधक अभिसंधान हा B.F. स्किनर यांचा सिद्धांत आहे. तर मायक्रो टीचिंगचा मुख्य उद्देश काय असतो? तर शिक्षकांमध्ये विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा विकास करणे हे मायक्रो टीचिंगचे अंतिम ध्येय आणि उद्देश असते. ठीक आहे. D.एडमध्ये हा अतिशय गाजलेला विषय होतो. त्यानंतर बघा, वर्गात शिकवताना फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणती काळजी घ्यावी? तर अक्षरे स्पष्ट असावीत, मोठी आणि वाचता येतील अशी असावीत. ठीक आहे. त्यानंतर समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर समावेशक शिक्षण म्हणजे सामान्य आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण देणे, यालाच समावेशक शिक्षण किंवा सर्व समावेशक शिक्षण असं म्हणतात. प्रश्न 15वा बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन का करावे? तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आणि स्वतःच्या अध्यापनाची परिणामकारकता समजून घेण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे. कारण मूल्यमापन केल्याच्या नंतर फक्त विद्यार्थ्यांचंच मूल्यमापन होत नाही, तर शिक्षकाच्या अध्यापन आणि अध्यापनाच्या पद्धतींचं सुद्धा त्या ठिकाणी हे होत असतं. चला पुढचा प्रश्न 16वा, अवधान म्हणजे काय? तर अवधान म्हणजे चित्त विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करणे, यालाच अवधान असं म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये अटेन्शन असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न 17वा, करून शिका
ही संकल्पना कोणी मांडली, ज्याला लर्निंग बाय डुईंग असं म्हणलेलं आहे, तर ती जॉन ड्यूई यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. प्रश्न 18वा, वर्गात प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण होतो? तर जिज्ञासा आणि सक्रियता निर्माण होत असते. पुढचा प्रश्न, प्रश्न 19वा, मुलांच्या सामाजिकीकरणाची पहिली संस्था कोणती? तर त्यांच्या सामाजिकीकरणाची पहिली संस्था असते कुटुंब, दुसरी संस्था असते शाळा आणि तिसरी संस्था असते समाज. या ठिकाणी तो ऑप्शन दिलेला नाही. ठीक आहे, समाज. आणि आपल्याला त्यांनी पहिली संस्था विचारलेली आहे म्हणून कुटुंब ही मुलांच्या सामाजिकरणाची पहिली संस्था आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न 20वा, स्मरण म्हणजेच मेमरी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उपयुक्त ठरते? तर संकल्पना समजून घेणे आणि त्यांची उजळणी करणे ही जी संकल्पना आहे ही जी पद्धत आहे अतिशय उपयुक्त ठरते स्मरण वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न, बालपणात मुलांमध्ये खालीलपैकी कोणती प्रवृत्ती जास्त असते? तर अनुकरण करण्याची जी पद्धती असते ती बालपणामध्ये जास्ती असते. त्यानंतर बघा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? तर तो हार्वर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. त्यानंतर पाठटाचन लेसन प्लॅन तयार करण्याचा मुख्य फायदा काय आहे? अध्यापन उद्दिष्टपूर्ण आणि नियोजनबद्ध होते यासाठीच पाठटाचन केलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन म्हणजे टीचिंग एड श्राव्य साधन आहे? तर म्हणजे आपल्याला श्राव्य साधन सांगायचं आहे. चित्रपट, फळा, रेडिओ, तक्ता. तर याचं योग्य उत्तर आहे रेडिओ, कारण की हे श्राव्य साधन आहे, फक्त ऐकू येते आपल्याला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणी शोधण्यासाठी कोणत्या प्रकारची चाचणी घेतली जाते? तर नैदानिक चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणी शोधण्यासाठी नैदानिक चाचणी घेतली जाते, डायग्नोस्टिक टेस्ट. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न 26वा, अध्यापनाची सूत्रे यामधील योग्य सूत्र कोणते? ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे योग्य सूत्र आहे, कारण की अमूर्ताकडून मूर्ताकडे असं नाही, तर मूर्ताकडून अमूर्ताकडे हे एक सूत्र आहे. आणि त्यानंतर कठीणाकडून सोप्याकडे नाही, तर सोप्याकडून कठीणाकडे असतं. संकुचिताकडून व्यापकाकडे असं नसतं, ते व्यापकाकडून संकुचिताकडे असतं हे सूत्र असतं. म्हणून योग्य जे आहे ते हे आहे. ठीक आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे किंवा ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न 27वा, कुमार अवस्थेतील मुलांना प्रामुख्याने कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो? तर भावनिक अस्थिरता आणि ओळख निर्माण करणे या दोन समस्या ज्या आहेत ह्या कुमार अवस्थेतील मुलांना प्रामुख्याने त्या ठिकाणी सामना करावा लागतो या समस्यांचा त्यांना. इव्हान पावलोव, प्रश्न 28वा, इव्हान पावलोव किंवा पॅवलोव यांनी आपला अभिसंधानाचा प्रयोग कशावर केला? तर त्यांनी तो कुत्र्यावर केलेला आहे. प्रश्न 29, मोटिवेशन किंवा प्रेरणा ही अध्ययन प्रक्रियेत काय काम करत असते? तर ती अध्ययनाला गती आणि दिशा देत असते. पुढचा प्रश्न 31वा, 29 झाल्याच्या नंतर 31च आलं डायरेक्ट. माझा 30वा प्रश्न गायब झाला एडिटिंगच्या वेळेमध्ये. बराच ताण असतो, समजून घ्या. प्रश्न 31वा घेऊ, खालीलपैकी कोणती पद्धत लोकशाही पद्धतीची डेमोक्रॅटिक मानली जाते? तर चर्चा पद्धत ही जी आहे लोकशाहीची पद्धत मानली जाते, कारण की याच्यामध्ये सर्वांना स्वातंत्र्य मिळते चर्चा करण्यासाठी. पुढचा प्रश्न 32वा प्रश्न, बुद्ध्यांक IQ 70पेक्षा कमी असलेल्या मुलांना काय म्हटले जाते? तर त्यांना मतिमंद किंवा गतिमंद असं म्हटलं जातं. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. तुम्ही मलाही मदत करा आणि स्वतःलाही मदत करा. व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी एक लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 33वा, शैक्षणिक मानसशास्त्राचा मुख्य संबंध कोणाशी आहे? तर तो अध्ययनकर्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याशी
आहे. अध्ययन करता जो आहे त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याशी त्याचा संबंध असतो. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा 34वा प्रश्न. कोहलर यांनी मर्मदृष्टी सिद्धांतासाठी कोणत्या चिपांजीवर प्रयोग केला होता? तर सुलतान नावाच्या चिपांजीवर त्यांनी काय केलेला होता? प्रयोग केलेला होता. प्रश्न 35वा. सृजनशीलता म्हणजे काय? तर नवीन आणि उपयुक्त कल्पनांची निर्मिती करणे याला सृजनशीलता असं म्हणत असतात. त्यासह 36वा प्रश्न. गृहपाठ म्हणजेच होमवर्क देण्याचा मुख्य उद्देश काय असावा? वर्गात शिकलेल्या भागाचा सराव करणे हा मुख्य उद्देश आहे गृहपाठाचा, कारण घरी गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला पाहिजे. डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? वाचन आणि लेखनातील अडचण याशी संबंधित असणारा डिस्लेक्सिया हा विकार आहे. तर त्यानंतर बघा प्रश्न 38वा. शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असावा? तर विषयाचे सखोल ज्ञान आणि संवेदनशीलता ही शिक्षकाच्या अंगी असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 39वा. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत उपयोगी पडणे यालाच अध्ययन संक्रमण असं म्हणत असतात. त्यानंतर बघा प्रश्न 40वा. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट भावात्मक क्षेत्राशी संबंधित आहे? तर अभिवृत्ती दृष्टिकोन हेच जे आहे हे उद्दिष्ट जे आहे भावात्मक क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर 41वा प्रश्न. किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? तर फ्रोबेल हे किंडरगार्टन पद्धतीचे जनक आहेत. 42वा प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर स्वतःचे वर्तन आदर्श ठेवावे. स्वतःचं वर्तन आदर्श असेल तर शिक्षकाला शिक्षक म्हणता येईल, नाहीतर मग शिक्षकाला सामान्य माणूस म्हणता येईल. वर्गात बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षकाने काय करावे? तर त्याच्या या वर्तनामागील कारणांचा शोध घ्यावा आणि त्यानंतर त्याचं निराकरण करता यावं. पुढचा प्रश्न बघा प्रश्न 44वा. मुलांच्या विकासावर कोणत्या 2 घटकांचा एकत्रित परिणाम होतो? तर अनुवंश आणि वातावरण या 2 घटकांचा मुलांच्या विकासावर त्या ठिकाणी एकत्रित परिणाम होत असतो. ठीक आहे. प्रश्न 45वा. अध्यापनाची उद्गामी पद्धत कशी काम करते? तर उदाहरणाकडून नियमाकडे घेऊन जात असते. ठीक आहे. त्यानंतर अध्ययनाची असमर्थता प्रामुख्याने कशामुळे असू शकते? तर मज्जासंस्थेतील दोषांमुळे. ठीक आहे. न्यूरोलॉजिकल त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतात. अध्ययनाची जी असमर्थता आहे, जे विद्यार्थ्यांना समजत नाही, ते मज्जासंस्थेतील दोषामुळे समजत नाही असंही त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. शिक्षकाने अध्यापन करताना कोणत्या साधनांचा वापर करणे अधिक प्रभावी ठरते? तर दृकश्राव्य साधनांचा या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे त्यांनी वापर करायला पाहिजे. प्रश्न 48वा आहे. अल्बर्ट बांदुरा यांचा सिद्धांत कोणत्या नावाने ओळखला जातो? तर सामाजिक अध्ययन सिद्धांत या नावाने त्यांचा ओळखला जातो. अल्बर्ट बांदुरा सामाजिक अध्ययन सिद्धांत ध्यानामध्ये ठेवा. त्यानंतर शेवटचा नाही तर 49वा प्रश्न. मातृभाषा ही शिक्षण घेण्याचे सर्वोत्तम माध्यम का मानली जाते? तर कारण यामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास आणि विचार करण्यास मदत होते, म्हणून अशा प्रकारे मातृभाषा ही शिक्षण घेण्याचे सर्वोत्तम माध्यम मानली जाते. प्रश्न 50वा आणि सर्वात शेवटचा प्रश्न या ठिकाणी. चांगल्या अध्यापनाचे प्रमुख लक्षण काय आहे? तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि शंकांचे निरसन होणे हा चांगल्या अध्यापनाचे प्रमुख लक्षण या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि यासह आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पण त्याआधी कमेंट युअर लव्ह इन कमेंट सेक्शन. तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुमचं प्रेम या कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. 28 तारखेच्या आधी भरपूर व्हिडिओ घेऊन यायचे आहेत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.
भारत माता की जय.